आज आमच्याकडे गाडी आहे ॲक्टिवा 6G। गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे की गाडीचं स्टार्टर नाही लागत आहे आणि हेडलाईट नाही लागत आहे। ऑन करून दाखवतो पहिला। गाडी चालू आहे, हेडलाईट लागत नाही आणि स्टार्टर पण लागत नाही। ही बॅटरी वगैरे चेक केली तर बॅटरी वगैरे चांगली आहे, बॅटरीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे। आता पूर्ण गाडी खोलल्याच्या नंतर समजलं की फ्यूज बॉक्स जो आहे, या फ्यूज बॉक्समध्ये जी वायर आहे ही कट झाली। मेन वायर आहे जी स्टार्टरला आणि लाईटला ही जॉईंट आहे, ती जो फ्यूजला जॉईंट होते मेन फ्यूजला, ती वायर कट झाली। त्याच्यामुळे ही कट असल्यामुळे गाडीची हेडलाईट पण लागत नाही आणि स्टार्टर पण लागत नाही। आता ती जॉईंट केल्याच्या नंतर जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल। आता जी वायरिंग जी कट होती ती जॉईंट मारले, तिला शोल्डरिंग केली वायरिंगला, जी वायरिंग कट झाली तिला शोल्डरिंग केली आणि आता जो लाईट वगैरे लागण्याचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय। स्टार्टर वगैरे लागतोय, लाईट बघू शकता लागते, आता स्टार्टर पण लागतोय आणि गाडीचा जो प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह होऊन गेला।